हा निर्णय हा पूर्वीच व्हायला पाहिजे होता की अतिक्रमण ज्या पद्धतीने वाढलेल्याने हा विशाळगड किल्ला खऱ्या अर्थाने ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं आणि अशा ठिकाणी इतक्या घाणेरड्या पद्धतीने गलिच्छ पद्धतीने इथे अतिक्रमण झालं होतं. म्हणजे दारू, मद्यपान, तिथं पाहिजे ते ह्या तिथं सगळ्या गोष्टी चालत होत्या आणि हे काही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीला ते शोभत नव्हतं आणि म्हणून हा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळाला. सरकारने निर्णय अगोदर घ्यायचा नव्हता, प्रशासनाने अगोदर निर्णय घ्यायचा, मी सारखं सांगत होतो, माझं कोण ऐकत नव्हतं. पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून विशाळगड हा अतिक्रमण मुक्त होणार आहे. तर मला सरकारला सांगायचंय, तुम्ही निर्णय घेतले उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे, उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे. पण हे सगळं होत असताना कोणती आणि मध्ये खो घालून हे खो घालून चालणार नाही, नाहीतर परत शिवभक्तांच्या वेळेवर तुमची गाठ होईल. निर्णय घेतलाय चांगली बाब आहे, पण ते अंमलात आणणं ही थोडी सरकारची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जर पुढाकार तुम्ही घेतले तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांची अंमलबजावणी करून हे 3 ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बोलणं झालं ना. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो नाही, जिल्हाधिकारी त्याचं रेंज फार कमी आहे, कारण मी तिथं आलो असतो तर आम्ही जरा गदारोळ इकडे होऊ शकला असता आणि म्हणून आपले लोक जिल्हाधिकारी प्रामुख्याने बोलले. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तो निरोप दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो निरोप माझ्याकडे साहजिकच आहे. ज्या घराने आणि मी त्याचे काय चालू होतं आणि हे कोणालाच फोन होणार मलाच नाही, कोणालाच फोन होणार नाही. माझा आक्रोश मी काय कसं सांगणार. आता मी भावूक झालो, ओळखतो, आनंद आहे की शिवाजी महाराजांचा हा किल्ला, शिवाजी महाराजांचा हा किल्ला परत एकदा श्वास घे, हा विशाळगड श्वास घे, हा स्वराज्य श्वास घे. आणि या 4-5 राजधानी आहेत शिवाजी महाराजांच्या, रायगड, राजगड, जिंजी, पन्हाळा आणि आता आमचा हा विशाळगडावर श्वास घेईल. हा मला माझा आनंद आहे. माझ्यासाठी हा फार अविस्मरणीय आठवण मी राहणार असं म्हणत आहे. तिथे राहणार मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला शिवभक्तांचा निर्णय निर्णय ठरलेला आहे आणि गुन्हे दाखल करतील. गुन्हे मी सांगत ज्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असतील तर पहिल्यांदा गुन्हा माझ्या दाखल करा. मी अभिमानाने आनंदाने हा गुन्हा घेतो की हो मी शिवाजी महाराजांच्या विशाळगड किल्ल्यासाठी माझ्यावर काहीतरी गुन्हा आहे, लागून ते गुन्हा काही हरकत नाही, अभिमान वाटून मला माझ्यासाठी हा हो माझ्यावर गुन्हा आहे. पण त्या शिवभक्तांच्या काय गुन्हा घालू नका, का त्यांचा आक्रोश होता. तुम्ही एवढ्या वर्ष काही केलं नाही ना म्हणून तो आक्रोश होता. ही माझी भावना आहे. सांगा हा मोर्चा राजकारणाच्या घरावर जाईन तर खो घातला याच्यात कोणी तर ते तुम्ही म्हटले मला ते सांगा. आणि मी सगळ्यांना सांगितलं जर कोणी ह्याच्यावर विरोध केला आणि काही ते उलट सुलट करायला गेलं तर गाठ ही सगळ्या शिवभक्तांची आहे. त्या शिवभक्तांमध्ये संभाजी छत्रपती सुद्धा आहे.